जनप्रभा फाउंडेशनच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते माननीय विक्रम ढोणे यांचा अनोखा उपक्रम दारू नको दूध प्या हा संकल्प गेली 9 वर्षे ते राबवतात। त्यानिमित्ताने जत तालुका डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने या ठिकाणी सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय मनोहर पवार, जत तालुक्याचे अध्यक्ष माननीय प्रकाश तळवणीकर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास त्यांना जत तालुका डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने शुभेच्छा दिल्या। जनप्रभा फाउंडेशनच्या वतीनं जत शहरामध्ये गेले अनेक वर्षे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणारे सामाजिक कार्यकर्ते माननीय विक्रमजी ढोणे साहेब गेल्या 9 वर्षापासून दारू नको दूध प्या असा एक वेगळा संकल्प या महाराष्ट्रामध्ये राबवत आहेत। अशा कार्यकर्त्याच्या पाठीमागं नेहमी जत तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघटना नेहमी त्यांच्या पाठीशी असते। गेल्या अनेक वर्षापासून अनेक संकल्प या जत तालुक्यामध्ये ते राबवलेले आहेत। एक सामाजिक कार्यकर्ता असेल किंवा एक संघर्षाचं शिवधनुष्य खांद्यावर घेऊन या जत शहरामध्ये काम करणारा एक फायर ब्रँड नेता म्हणून आपण त्याची जत तालुक्यामध्ये ओळख आहे। त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून या शहरामध्ये वेगवेगळ्या समस्यांसाठी ते काम करत आहेत। कायम त्यांच्या पाठीशी पत्रकार संघटना आमची राहिलेली आहे। इथून येणाऱ्या 2026 मध्ये सुद्धा त्यांच्या चांगल्या कार्याच्या पाठीमागं आमचे जत तालुका डिजिटल मीडिया व संपादक पत्रकार संघटना कायमस्वरूपी त्यांच्या पाठीमागं राहील। गेले अनेक वर्षे सातत्याने या जत शहरामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांसाठी ते भांडत आहेत। अगदी शाळेमध्ये शिक्षक जरी नाही आला यासाठी सुद्धा त्यांचं आंदोलन या ठिकाणी सातत्यानं सुरू असतं। एखादी घंटागाडी आली नाही तरी सुद्धा त्यांचं या ठिकाणी आंदोलन सुरू असतं। अगदी नगरपालिकेच्या समोर कचरा अंगावर टाकून सुद्धा त्यांनी ते आंदोलन केलेलं आहे। इथून पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीनं अगदी राजकारण विरहित लक्ष न देता सुद्धा समाजाच्या विकासासाठी त्यांनी आपलं काम यापुढे सातत्यानं सुरू ठेवावं आणि पत्रकार संघटना त्यांच्या कायम पाठीशी राहील एवढंच मी आज या संकल्पाच्या दिवशी त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। गेले अनेक वर्ष जत तालुक्यातील विविध कामांच्या अनुषंगानं आंदोलन असेल, मोर्चा असेल, निवेदन देणं असेल, सकारात्मक गोष्टी असतील या करत असताना नेहमीच पत्रकार बांधवांनी कोणतीही अपेक्षा न बाळगता माझ्यासारख्या सर्वसामान्य चळवळीतील कार्यकर्त्यांच्या पाठीशी नेहमी उभं राहिलेलं आहे आणि या पाठबळावरती सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा आवाज बनवून मी नेहमीच कार्यरत राहील। इथून पुढच्या काळातही निवडणुकीतील जय पराजय हे माझ्यासाठी महत्त्वाचं नसून सातत्यपूर्ण काम करणं हे माझं ध्येय आहे। आमचे आदर्श गोविंद पानसरे आहेत, ज्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील एकही आंदोलन गोविंद पानसरेंच्या गोविंद पानसरेंचे पूर्ण झालं नाही, पण गोविंद पानसरे सरांना विधानसभेच्या निवडणुकीत नेहमीच अपयश आलं, पण अपयशाला न हे करता ज्या पद्धतीने कॉम्रेड गोविंद पानसरे सरांनी अण्णांनी ज्या पद्धतीनं लोकहिताचा लढा चालवला त्याच धर्तीवरती आम्ही यापुढे कायम लोकहितासाठी रस्त्यावरची लढाई असेल प्रशासनासोबत सगळं ते सातत्यपूर्ण करत आहे। यासाठी पत्रकार बांधवांचा नेहमीच पाठबळ आहे, यापुढेही राहू दे अशीच विनंती करतो। या ठिकाणी थांबतो। Press the bell icon on the YouTube app and never miss another update.